तर मित्रांनो, आम्ही आत्ता चालू आहे कळसुबाई ट्रेक करून. सकाळीच आम्ही पाटी 3 वाजता कळसुबाई ट्रेकसाठी निघलो होतो. आणि पूर्ण ब्लॉग तुम्हाला जर बघायचा असेल तर चॅनलवर शेवटपर्यंत बघा. मी कसं गेलो, रात्री कशा प्रकारे आम्ही तो ट्रॅक पूर्ण केला आणि वरती शिखरापर्यंत पोहोचलो. रस्त्याने खूप पाऊस, ज्या अडचणी होत्या त्या पूर्ण त्या ब्लॉगमध्ये आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चला, हे आम्हाला सोडवण्यासाठी आलं आता. आम्ही आहे आता इसरवाडी फाट्यावर. चला, तर गाडी आलेली MT वाले. चला, तर आता वाजले रात्रीचे 12 वाजले आणि या ठिकाणी मुंबईवरून एक मित्र येतोय, त्याला पिकअप करायचं आहे. आता सध्या आहे आम्ही इगतपुरी स्टेशनवर. करू गाईज, हे भेटले आम्हाला आता. तुमच्यासाठीच वाट बघत होतो आम्ही. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले रात्रीचे 2:30 आणि आता आम्ही आलोय कळसुबाईच्या शिखराच्या खाली. इथून जी ट्रेकिंग चालू होते तिथं आम्ही आता पोहोचलेलो आहे. आम्ही थोडं अगोदर चालतो, परंतु अर्धा घंटा आम्ही या ठिकाणी आराम केला आणि आता चाललोय आम्ही ट्रेकिंगसाठी. आणि सकाळीच आम्ही रात्री ट्रेकिंग चालू करतोय आणि सकाळी आमचा व्ह्यू 6 वाजता एकदम वरच्या टेकडीवर असतो. तिथून खूप भारी व्ह्यू दिसतो. तर चला, उमेशने तर झोप घेतली पूर्ण गाडीमध्ये आणि आमचे बाकीचे मित्र आता आवरत आहेत. चला, रात्री तर निघलोय, परंतु या ठिकाणी आता पाणी क्रॉसिंग आहे आणि खूप जोराचा पाणी या ठिकाणी असं धबधबा वाहतोय. चला, तर सोबतचे समोर पण आहे, कोणी येणारे जाणारे आहे. चलो गाईस, या ठिकाणी बाबा थांबले, काठ्या विकत आहे. बघू शकता, अभिजित, ओमकार, कार्तिक. यस, हे मुंबईवरून आले आमची. इगतपुरीला त्यांना पिकअप केलं. आणि नाईटचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूप, मी पहिली वेळेस एक्सपिरियन्स करतोय नाईट असं वॉकिंगचा. नाईट ट्रेकिंगचा पहिला अनुभव आमचा. खूप छान वाटतंय. नाईट ट्रेकिंगचा आमचा पहिला अनुभव आहे आणि खूप छान वाटतंय. रस्ता तर दिसत नाहीये, परंतु चाललोय. अहो, खुलताबादचा घाट वेगळा, हा जंगलाचा ट्रेक आहे. वाव. तर मित्रांनो, हा थोडंच वर आलोय, खूप दम लागलाय. जागीच पायऱ्या इथं चढता सकाळी. आता वाजले 3. काठच्या आधाराने आम्ही जातोय. उमेशने काठी घेतली, 30 रुपये घेतली भाऊ. तर मित्रांनो, खूप भारी वाटतंय. नाईटची ट्रॅकिंग आहे. 3 वाजले सकाळचे आणि मागून पण खूप जण ट्रॅकिंगसाठी सकाळी निघले. आम्ही तर आलोय, आमच्या पुढे पण खूप गेले. चला, ट्रॅकिंग करू. एक जीवनातील एक अविस्मरणीय क्षण नाईट ट्रॅकिंगचा आम्ही करतोय. चला, दाखवतो तुम्हाला. दिसत तर काहीच नाही. खूप बरं वाटतंय. बघू शकता, आम्ही इथं थांबलोय. खूप मस्त वातावरण आहे. एक घर आहे इथं,
इथं एक झरा आहे, पाण्यात झरा बघू शकता. आणि यांनी भाताची शेती केली बाजूलाच, आणि हे झऱ्यातलं पाणी त्या भातात शेतीकडे जाते. इथं राहायला किती मजा येईल मित्रांनो. आम्ही पावसाची रेनकोट तर घातली, परंतु खूप गरमत आहे आता. मित्रांनो चहा आली, आणि बघा सगळे चष्मे लावून बसले इथं. तुम्ही काढला का? आणि हे आमचे डॉक्टर साहेब. अजून अर्ध पण नाही आलो, खूप दमले मुलं. मी नाही दमलो, हेच दमले फक्त. सकाळी सकाळी पावसात घाम आला भाऊ. हा मग मीच थकलो नाही ना, तेच सांगतोय मी थकलो नाही अजून, हे सगळे थकले. तर मित्रांनो आता आम्ही अर्ध्या वाटात आलोय, खूप दमलोय आम्ही, घामाघूम झालोय. इतका गार वारा आहे, सकाळचा टाइम आहे, 4 वाजले असतील, 4:30 वाजले. बघू शकता सर्वांना घाम आलेला आहे पूर्ण. हे बघा उमेश, हे आमचे हे मामा आहे, आमच्या ट्रिपचे मेन लीडर, अध्यक्ष म्हणू शकता आपण त्यांना. आणि इकडे डॉक्टर साहेब, डॉक्टर एचडी ओमकार. एचडी चला अर्धाच रस्ता क्रॉस केला आपण. तर मित्रांनो आता वाजले 5:30 आणि खूप पाऊस आहे, वरून भुरभुर पण चालू आहे. आम्ही स्वेटर रेनकोट घातले. उमेश काठी घेऊन येतोय. पाणी तर आम्ही झरण्यातच पितोय, खूप मस्त पाणी, बिसलरीपेक्षा पण भारी. आमचे काही मित्र खाली येत आहे, ते हळूहळू मजा येते मित्रांनो. आता वाटतंय खरी ट्रेकिंग करतोय म्हणून, नाहीतर खरंच असं दम लागल्यासारखं झालंय. आणि खूप दूर आलोय आम्ही. खाली जे गाव आहे ते दिसणं पण बंद झालंय, कारण धुकं इतकं पडलंय आणि बुरबुर पण चालू आहे. टाइमपास बघू शकता मित्रांनो, अशी असती नाईट ट्रेकिंग. आणि आता वाजले सकाळचे 5. मित्रांनो आता वाजले 5:30 आणि आता आम्ही आलोय खूप वरती आलोय. वरती बुरबुर पण चालू आहे, खाली गाव पण दिसत नाही, खूप धुकं आहे. आणि आमचे मित्र बघू शकता इथं ते सगळे. हा आमचा उमेश काठी घेऊन बेजार आहे. काठीचा सहारा घेऊन येतोय तो. येतो का ना बघा डॉक्टर, गोळी खायची का? तर चला आता वरती गेल्यावर सनराईज बघू, खूप मस्त व्ह्यू असेल. आमच्या फोनची चार्जिंग पण कमी आहे, कारण इथून आम्हाला बॅटरी लावून जावं लागतंय सर्व वरती जाताना. चला यस, बघू शकता हा आमचा मोटिवेशन आहे. हा सगळा सर्वांना पुढे घेऊन जातो आणि स्वतः मागे असतो. तर मित्रांनो या ठिकाणी खूप धुकं पडलेलं आहे आणि आता आम्ही खूप वरती आलेलो आहे. आता थोडंच ट्रॅक बाकी आहे आमचा. आता वाजले 5:30 वाजून गेले आणि बघू शकता आमच्या सोबतचे मित्र. खूप धुकं आहे, समोरचा व्यक्ती पण दिसत नाही, इतकं धुकं पडलेलं आहे वरती. आणि थोडी बुरबुर पण चालू आहे, त्याच्यामुळे रेनकोट काढणं अशक्य आहे. हां, आणि वरती एक मुलांचा ग्रुप आहे जो डफडी घेऊन गेलाय, त्याचा आवाज इथपर्यंत येतोय. वरती खूप मस्ती मौज आणि जीवनाचा आनंद, या निसर्गाचा आनंद लुटताय मुलं. आणि आता आम्ही तिकडेच चाललोय. आता ते म्युझिक ऐकून आम्हाला पण थोडा जोश येतोय. चला आता शिकालोय आम्ही वरच्या साईटवर. आता ही आहे 2nd नंबरची शिडी आणि यावरून आता खूप वारं येतोय. इकडून डायरेक्ट खालून वरती खूप वारं येतंय आणि त्यासोबत धुकं सुद्धा आहे. वरती काहीच दिसत नाही आणि याच्यावर आता एकच टेकडी बाकी आहे. आमचे मित्र सुद्धा खाली राहिले, आम्ही तिघं वर आलोय. उमेश
बघू शकता, अरे दिसतच नाही, काय बघणार तुम्ही. खूप वारं येत आहे आणि डोळ्यांनी हा नजारा बघू शकतो. आणि इथे यायला नशीब लागतं भावा. आम्ही रात्री 2 वाजता 2:30 वाजता ट्रेकिंग सुरू केली आणि आता 6 वाजले. परंतु या धुक्यामुळे आणि इथल्या क्लाउड्समुळे अजून सुद्धा आम्हाला सनराईज दिसत नाहीये. फक्त धुकं आणि सर्वीकडे धुकं आणि गार हवा. एकदम मस्त वातावरण. हा व्ह्यू घरी बसून नाही तर इथे येऊन अनुभवावा लागतो. भैया, महाराष्ट्राच्या सर्वात उंच शिखरावर झोमॅटो डिलिव्हरी. झोमॅटोवाले पण आले वरती कळसुबाई शिखरावर. तर मित्रांनो, आय हॅव अचीव फॉर कळसुबाई शिखर. शेवटी 3 घंट्याचा ट्रेक केला आणि महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर आम्ही गाठलं आणि पोहोचलो या शिखरावर. बघू शकता इथून स्वर्ग किती जवळ असेल. कारण आम्ही ढगात आहे सध्या आणि खाली धुकं पूर्ण दिसतंय. या धुक्यामध्ये या ठिकाणी मुलांनी ते डफली आणली आणि त्या डफलीच्या तालावर खूप मुलं डान्स करत आहे आणि या वातावरणाचा आनंद घेत आहे. बघू शकता. कळसुबाईला आलोय. डाळिंब खातोय, डाळिंब. सरांना प्रसाद वाटले जात आहे. बघू शकता उमेश. डॉक्टर साहेब. कशी थंडी आहे. हिमालयात आल्याचा फील या ठिकाणी अनुभव करताय. बघू शकता वरचा व्ह्यू. आज आहे 15 ऑगस्ट आणि उद्या रविवार. या 2 दिवसाच्या सुट्टीमुळे खूप गर्दी या ठिकाणी झालेली आहे. आमच्या उमेशला थंडी वाजलेली खूप. उमेश फोटो काढण्यासाठी पण नाही म्हणतोय. बघू शकता तुम्ही का जादू उंबासलेला आहे बाजूलाच. 3 वाजता ट्रेक सुरू केला. 3.5 घंट्याच्या ट्रेक नंतर आम्ही या शिखरावर पोहोचलो आणि आता आम्ही महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखरावर म्हणजे सर्वात उंच टोकावर आहे. बघू शकता व्ह्यू. पूर्ण धुकं आणि ही गर्दी आणि हा मुलांचा आनंद. डायरेक्ट 2000च्या ट्रिपमध्ये हिमालयाचा फील येतोय त्यांना. वाव, कशी थंडी. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. मातरम मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी
जय. चला तर आता परतीचा प्रवास सुरू करताय लोक. बघू शकता थंडी खूप आहे, त्यामुळे वर बसणं अशक्य आहे, जास्त वेळ थांबणं. सकाळचं वातावरण, थंडी हवा आणि आनंद यांचा फोटोशूट. पलीकडे काहीच दिसत नाही, धुकं आहे आणि माझ्या मागच्या बाजूने हवा येते आणि त्या हवेमध्ये खूप बारीक बारीक पाऊस या ठिकाणी पडतोय. बघू शकता इथला व्ह्यू. आज आहे 15 ऑगस्ट. बघू शकता व्ह्यू. आता चाललोय आम्ही खाली. बरेचसे जण रात्री ट्रेकिंगला लागले होते आणि आता सकाळी आम्ही सनराईज बघण्यासाठी थांबलो, परंतु त्या ठिकाणी धुकंच खूप होतं. चला तर आता सर्व खाली निघाले. परतीचा प्रवास. ओमकार कसं वाटतंय? अगदी दमला तर खूप येतो, पण असं सांगू शकत नाही भैया. खूप थंडी, थंडीमध्ये मक्याचं कणीस खूप भारी लागतं. तर बघू शकता असा रस्ता होता आणि आम्ही रात्री 3 वाजता ट्रेकला सुरुवात केली. सकाळी पोहोचलो वरती, आता चाललोय खाली. आता काही जण वर पण येत आहे, परंतु वरती आम्ही थोडा वेळ बसल्यामुळे खूप थंडी वाजली. इतकी थंडी वाजली, मक्काचं कणीस सुद्धा घेतलं, परंतु थंडी, अरे बाप. हे जे धुकं येत आहे ना, त्याने अशी गार हवा येत आहे वरती घालून. इकडे बॉडी बिल्डर त्यांचा शो दाखवताय सकाळी मस्त व्ह्यू मध्ये. चला आमचा लुक बघा, जादू सारखं दिसतंय. आमचे सगळे साथी आहे बघा. कार्तिक समोर चाललेले, अभिजित, ओमकार, सर्व. आमचा उमेश पण एकदम जादू सारखा लुक केलाय. खाली जाताना खूप घसरण्याची भीती वाटते, ओला आहे. हे बघा ब्लू गँग, द ब्लू गँग, जादू गँग. मजा येते ना उतरताना. हो रे ओमकार. आंब्याची झाडी. मागून वाकड आलं, तुम्ही काठी फेकून दिली. हे बघा तुमच्या माग भैया, फोन घेऊन जाऊ. लाल तोंड आहे देऊ. शाकाला का बुम बुम. येऊ बघू शकता, एक नंबर. काय करू करतोय माकडा. अरे रे 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 रे, मेकअप करके आ गया, लाली लगा के आ गया.
अरे घेईन तो मोबाईल कार्तिक. मामा, अरे मामा. अरे काय नाही करते काही नाही करत ते, यांचे पाहुणेचे ते. काय घ्यायला डॉक्टर साहेब डोंगराची सफर. किती धबधबे दिसत आहे तिकडे. ते वरती माकडं फिरताय आणि या शिड्यानी थोडं क्रिटिकल आहे, कारण येणारे जाणारे त्या शिडीवरून आणि लोखंडाची शिडी जास्त वजन जर झालं तर ती तुटू पण शकते. इतका घसरीचा रस्ता आहे. अरे 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 सटकला 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 सटकला. वाचला भैया तू. टाळ्यासाठी इथं सगळे 4-5 जण पडले आता. उमेश स्केटिंग करतो या ठिकाणी. सह्याद्रीतली स्केटिंग. ही होती आमची सकाळची वॉटर क्रॉसिंग. इथूनच गेलतो आम्ही. सकाळी कळालंच नाही अंधारात. आम्ही ते जास्त पाणी होतं पलीकडे, तिकून गेलो. किती मस्त नजारे पाठीमागं. परंतु जर नजारे अशी चांगली गोष्ट जर भेटत असेल तर त्यामागे कष्ट असतात किंवा त्यामागे एक वेगळी कहाणी असते. हे नजारे बघण्यासाठी आम्ही सकाळी गेलो होतो आणि आता खूप पाय दुखत आहे. असं असतं, सुक्का मागं दुःख.